पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचे मंत्री विखे पाटलांवर खळबळजनक आरोप। बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत। दिलीप खेडकर यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यावेळी त्यांनी आपल्या मुलीवर झालेले आरोप खोटे असल्याचं स्पष्ट केले। आपल्या विरोधात FIR दाखल झाल्याने दबाव होता आणि त्यामुळे आपण एवढे दिवस समोर येऊ शकलो नाही असा खळबळजनक आरोप दिलीप खेडकर यांनी केला आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची चिन्ह आहेत। माझी मुलगी डॉक्टर पूजा खेडकर हिच्या बाबतीत जी माहिती दिली गेली ती वस्तुस्थितीला धरून नाही। तिच्या बाबतीत एक फ्रॉड मुलगी म्हणून सिलेक्शन झाल्याची माहिती गेली ती चुकीचं आहे। तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। माझ्या विरोधात FIR दाखल करण्यात आली होती म्हणून मला समोर येता आलं नाही असं दिलीप खेडकर यांनी म्हटलेलं आहे। माझ्या मुलीला जो त्रास झाला तो माझ्यामुळे झाला। मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यामुळे माझ्या मुलीची बदनामी झाली। प्रस्थापितांना वाटत होतं मी उभं राहू नये। या नेत्यांनी जाणून बुजून त्रास दिला। विखे पाटील यांच्या मनामध्ये राग होता। त्यांच्याकडे महसूल खातं होतं आणि त्याचा शासकीय अधिकाऱ्यांवर प्रभाव पडलेला आहे। पण नैसर्गिक न्याय आम्हाला मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही असा आरोप दिलीप खेडकर यांनी केला आहे। UPSCने जे आरोप केले आहेत त्यात UPSCने म्हटलंय की पूजा खेडकर यांनी स्वतःचं नाव बदललं पण तिने नाव बदललं नाही। UPSCने कोणाच्या तरी दबावाखाली कारवाई केलेली आहे। पूजा खेडकर ही वंजारी आहे। OBC प्रमाणपत्र खोटं नाही। त्या वर्गवारीत जे अटेम्प्ट दिलेले आहेत ते योग्य आहेत। पर्सन विथ बेंचमार्कमध्ये 30-40 आजार आहेत। ऑम्लोपिया हा आजार पूजा खेडकरला आहे। PH वर्गवारीत हा आजार 2018ला आला आहे। दोन्ही वर्गवारीचे अटेम्प्ट वेगवेगळे आहेत असा दावा दिलीप खेडकर यांनी केला आहे। मुलीला जो काही त्रास झाला बदनामी झाली आणि तिच्यावर जी काही कारवाई झालेली आहे तर ती फक्त माझ्यामुळेच झालेली आहे। कारण मी अहमदनगर दक्षिणची लोकसभा निवडणूक त्या ठिकाणी लढवली होती आणि माझ्या विरोधामध्ये जे काही मुख्य उमेदवार होते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे होते। या प्रस्थापितांना असं वाटतं की कोणीही आमच्या समोर त्या ठिकाणी निवडणुकीसाठी उभा राहू नये आणि त्यामुळेच एक राग धरून की माझ्या मुलीला त्या ठिकाणी विविध माध्यमातून त्रास दिला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे।